माझ्या लेकरा, आज तू अगदी शांतपणे बसला आहेस. तुझ्या मनात विचारांचं काहूर माजले हे मी ओळखून आहे. तू डोळे मिटून आज मला हाक मारलीस आणि धावत मी तुझ्या समोर उभा राहिलो आहे. माझं लेकरू जेव्हा दुःखाच्या सावलीत उभे असते तेव्हा त्याला ऊब देण्यासाठी मी सतत त्याच्या पाठीशी असतो. आज तुला सांगायचं आहे की तू ज्या त्रासातून जात आहेस ती तुझी परीक्षा नाही, तर तुझ्या नशिबाची एक कठीण वळण आहे. बाळा, तू स्वतःला किती दोष दिलास. माझं नशीबच खराब आहे. मी सर्वांसाठी चांगलं केलं, पण माझ्या वाट्याला दुःखच आलं. असे अनेक विचार तुझे मन पोखरत आहेत. पण एक गोष्ट नीट लक्षात घे. सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा तो दुसऱ्या दिवशी अधिक तेजाने उगवण्यासाठीच मावळतो. तू आता तुझे अश्रू म्हणजे तुझा पराभव नाही, तर ते तुझे शुद्धीकरण आहे. तू आता ज्या परिस्थितीत आहेस तिथूनच तुझ्या आनंदाच्या पर्वाची सुरुवात होणार आहे. जे लोक तुला सोडून गेले, ज्यांनी तुला नाकारलं, त्यांनी तुझा अपमान केला नाही, तर त्यांनी तुला त्या बंधनातून मुक्त केलं जे तुला प्रगती करण्यापासून रोखत होते, थांबवत होते. तू रडतोस कारण तुला वाटतं की तू हरलास, पण स्वामींच्या लेकराचा कधीही पराभव होत नाही. तू फक्त संयम धर. ज्या दिवशी तू स्वतःला ओळखशील आणि माझ्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून डोळे मिटशील, त्याच दिवशी तुला कळेल की दुःखाची ही रात्र तुझ्यासाठी किती महत्त्वाची होती. आज तू जे ऐकतोयस ते केवळ शब्द नाहीत, तर ती तुझ्या बापाची तुला दिलेली एक साथ आहे. तू जेव्हा जेव्हा एकटा पडशील तेव्हा तू स्वतःच्या उजव्या खांद्यावर हात ठेवून बघ. तिथे माझा स्पर्श तुला जाणवेल. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. तू आज इथपर्यंत पोहोचला आहेस हेच सांगतोय की तुझं भाग्य बदलण्याची वेळ आता आलेली आहे. तू आता उठ, तुझे हात जोड आणि म्हण, स्वामी, जे काही झालं ते माझ्या कल्याणासाठीच होतं. बाळा, जगाने तुला नाकारलं तर रडू नकोस. लक्षात ठेव, ज्याला जगाने नाकारलं त्याला मी साक्षात स्वीकारलं. तुझा अहंकार, तुझे विचार आणि तुझे प्रश्न आता मला अर्पण कर.
आता तुझी जबाबदारी माझी आहे. तू आता पुन्हा रडणार नाहीस, कारण आता तुझा डोळा पुसायला मी स्वतः तिथे उपस्थित आहे. बाळा, जेव्हा तुला वाटतं की आता सगळं काही संपलंय, तेव्हाच मी एक नवीन मार्ग सुरू करत असतो. तू फक्त माझं नाव घे आणि चालत राहा. वाटेत कितीही काटे असले तरी तुझे पाय मी जपून चालायला लावेन. तू माझ्यावर इतकी श्रद्धा ठेव की तुला जगाची भीती वाटणारच नाही. तुझ्या आयुष्यात काही माणसं अशी आहेत जी तुला फक्त दुखावतात, पण लक्षात ठेव, मी त्यांनाही तुझ्या आयुष्यातून दूर करण्याचा मार्ग शोधला आहे. तू त्यांच्यासाठी रडतोस, पण मी तुझ्यासाठी आनंदाचे क्षण राखून ठेवले आहेत. आता तू फक्त माझ्याकडे बघ आणि डोळ्यातले ते अश्रू पुसून टाक. मी तुझा बाप आहे. मी तुझी आई आहे. तू एकटा नाहीस. मी तुझ्या श्वासात आहे. मी तुझ्या विचारात आहे. जेव्हा तू थकेल तेव्हा मी तुला आधार देईन. जेव्हा तू पडशील तेव्हा मी तुला उचलून घेईन. फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुझ्या सर्व वेदना मी माझ्याकडे घेईन. आता तू उठ, तुझे मन शुद्ध कर आणि एक नवीन जगण्याची उमेद मनात जागव. मी तुझ्यासोबत सदैव आहे. श्री स्वामी समर्थ.